1.5 किलो आता टाकले स्प्रेला आणि आता तिथे ना अर्धा किलो आहे का ते बघायचंय का बाबाने ते दिलं टाक. जय महाकाल मित्रांनो आणि गुड मॉर्निंग. मी ना म्हणजे आज खाणं सोडायचं आपल्याला डाळिंबाला आणि विषय आज झाला की त्यामुळे पाणी इकडे येत नाही आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आणि इकडूनचं पाणी तिकडे जात नाही आणि इकडूनचं पाणी तिकडे जात नाही का बरं वाळामध्ये आपला पूर आलता ना त्याच्यामुळे पाईप तुटलेला आहे. आता त्या महिन्यातलं पण बघायला लागेल कारण की तिथं पण पाईपलाईन एकदा फुटलेलंच असेल कारण की सगळं जे नाल्यामधलं गतपण नाला जो खाना असतो सगळं पाईपाला जाऊन अडकलेलं असेल ना त्याच्यामुळे ती पाईपलाईन मध्ये पाणी येत नाही. आता मी तिथे चाललोय आता ती मोटर पण केली आहे. आता पप्पाला मी सांगितलं का अशाच ठिकाणी पाईपलाईन फुटलेली. आता या मळ्यात आलोय मोटर चालू करायला इकडच्या तबीला गाडी. आता इकडची मोटर चालू करायची तिकडे बंद करून टाकायचं तिकडं आपल्याला फ्लॅन्स लावायला लागेल. हे पाणी आणि आम्ही आलो आहे इकडं खाना सोडायला सल्फर म्हणजे ना मोटरचा प्रॉब्लेम आता आता मोटरचं केलंय सॉल्व. आता ट्रॅक्टर इकडे लावलेला होता टाकी फुल करून आलो आम्ही म्हणजे जेवण करून आलोय. पप्पा गेले पावडर आणायला तर मी इकडं खाणं सोडून घेतो. सल्फर थोडं चाललंय आणि आता ब्लॉग अपलोड नाही होईल अजून टाइम लागेल थोडा कारण की इकडं काम करून घेऊ पहिलं मग तिकडं. आता मस्त भारी साईज आणि कलर एकदम भारी आलाय कारण की कलर साठी आम्ही खूप मेहनत केली आहे आणि खरडा कमी आहे पण थोडं 100+ जास्त आहे 100-150+ जास्त आहे आणि हा बहुतेक तेच जास्त आहे कारण की इकडे त्याच्यावरून समजत आहे आता 150च्या आसपास आहे 100च्या आसपास आहे हे 125च्या आसपास आहे. काही काही ठिकाणी एक्सपोर्ट आहे एकदम एक्सपोर्ट आहे म्हणजे आता काही एक्सपोर्टला जातील त्याचा माहित नाही. आणि आता सध्या रेट आहे 50-60 रुपये चालू आहे डाळिंबाचं. बाबा तिकडे चक्कर मारतोय आपलं डाळिंब तिकडे खाणं सोडायचं काम चाललंय आणि आता पप्पा पावडर मस्त आहे पावडर गावातून आणली आहे आणि पप्पा लगेच घरी गेले आणि इकडे खूप मोठी आफरी पडली आहे खूप मोठी म्हणजे तरी 2 फूट 3 फूट असेल असं मोबाईल मध्ये समजणार नाही. फुलं जर सेट नसल्या का लय डोक्याला ताण राहतो ते हवा असली का आखीन डोक्याला ताण. आता एवढं आम्ही दोघांनी बोलले खाली पप्पाचे बाबा निघाले मी निघाले का बडो. आता त्यांचं बघाय चाललंय उद्योगच नाही नुसते केन काळाने. एक काम कर तुम्हाला झाडावर देऊ का राखून एवढं काय किती वाढून राहते काय बुडातलाय ना पोटातले. अन्नाला फोन आला तर बाबाचा म्हण वर्ष श्राद्धाला तेरे बिन मुझे जीना रे जीना रे. काय प्रॉब्लेम आला आता त्यांनाच माहिती. इकडे मी घेतोय पप्पाच्या मोबाईल मध्ये एकदम छान व्हिडिओ. मी ना आता इकडे चालू पावडर इकडे आणि विषय झाला पप्पानी याचं सल्फरचं आहे ना दुसरे म्हणजे ते 2 पुढे आणले ते ते एक 1 किलोचं आहे आणि एक अर्धा किलोचं आहे म्हणजे पप्पानी घरून मोजून आणलं होतं आणि 1-1 किलो ना परत वेगळे वेगळे करून आणले म्हणजे अर्धा किलोचे 2 करून आणले आणि 1.5 किलो आता टाकले स्प्रेला आणि आता तिथे ना अर्धा किलो आहे का ते बघायचंय का बाबाने ते दिलं टाकून ते बघायचं. आता आता मी आलोय बाबांना म्हणतो थांबा तुम्ही तिथंच. बाबा म्हणते पिशूमध्ये काही पुढं नाही तेच बघायला नाही तर मग काय नाक तिथे जास्त व्हायचं. मागच्या वेळेस असंच केलं होतं बाबांनी. हे बा त्याच्यामध्ये 2 पुढे आहे अरे थांबत आता हवा याच्यामध्ये 2 पुढे आहे आणि हा आणि याच्यामध्ये त्याच्यातले 2 पुढे आणि हा पुढं आहे ना हा हा बाबा म्हणलं का एकच दिसला मला त्याच्यामध्ये एकच दिसला. मग आता म्हटलं बाबाला म्हटलं बरोबर केलं तुम्ही काही नाही आता बरोबर काय अडचण नाही. बाबाने थोडा वेळ पुरता ना डायरेक्ट डिप्रेशन मध्ये टाकून देते आम्हाला समजतच नाही काय करते. आता तिकडे ते पिस्टन्स आहे ना ते काहीतरी वायसर केले परत आता ते खोलते पप्पा तो परत मी आता चाललोय त्यांच्याकडेच. फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढतोय चाल भारी दिसत फ्रंट कॅमेरामध्ये पण ते ना फ्रंट कॅमेरा ना बाबा त्याच्यामध्ये बबल्स येईल त्याच्यामुळे थोडं वेगळं दिसतं ते
कॅमेरामॅन नाही वरती ग्लास टाकली ती फुटलेली ना त्याच्यामुळं आता मी फ्रंट कॅमेराने काढतोय म्हणजे आता असा हा आणि असंच दररोज व्हिडिओ काढतो आणि असा हे बा आता तुम्ही इकडे आहे ना आता तुम्ही या साईडला याल बघायचं गंमत आता व्हिडिओ बंद करतो बेसन दाखवू तुम्हाला आता बा खाली सगळं बेसन करून ठेवलं पप्पांनी अरे यार असं बॅक कॅमेरा असं समजा बाबा वरच्या कोपऱ्यात वरच्या इकडे सगळं बेसन करून ठेवलंय कडी 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 नाही ते घट्ट चहा आहे तुझे मुझे जीना रे अरे वा बाहेर जुगाड आताला खतरनाक विषय झाला होता हे बा पप्पा या गल्लीतून इकडे आले हा आणि इकडे ना वरती तार होती बाई ही तार दिसतील तार विड्याच्या स्ट्रक्चरला अडकली होती एवढं गागलं पण ऐकायला नाही आलं पप्पाला मग बरं फुल नाही तुटलं बाकी काही नाही स्ट्रक्चरला लागलं फक्त फुल नाही तुटलं बाबा तर असं चाललंय डाळिंब खायचं काम झालं ना झालं इकडूनच्या मळ्यात आलोय इकडे आपली विहीर आहे ना तिकडं ग्रामोजन मारायचं आहे आता इकडे भर राहिलो अर्धा शिकर बाबा भरताय तिकडं किती भरला तुम्ही 100 घेतलं अर्धा शिकरला 100 घेतलं 80 का बरं ठीक आहे इकडे आम्हालाच यायला लागत जास्त करून त्याच्यामुळे मग किती भरायचं अर्धच ना 10 लिटर एवढा धाकधूक धामणे आव पाय दिला असता मी आता पाय दिला असता मी पिवळी बर का पिवळी पिवळी काय माहिती एवढी मोठी धामणी तेव्हा वाचलो थोडं पाय दिला माहिती का एवढी जर दगदग चालू आहे मग या इकडे पाय इकडे जातो असं इकडे धामण होती त्याच्यावर पाय द्यायला थोडं वाचलं नाही तर 100% ते आज माझं तिकीट असतं म्हणजे धामणचं काही नाही नागोबाला डेंजर असतो धामणीचं काही नाही एवढं विशेष धामण विषय नाही राहत पण त्याची शेपोट जर लागली तर म्हणताय कोणी काय होतं काही नाही होत लक्ष देतो आता पायाचं कापड चालू माहिती का असं हे बघा इकडं टाकीपासून माझी होती आणि पुढे गेली ते समजले नंतर तेच खाली गेली कुठेतरी इकडे जाते ग्रामोजन त्यासाठी ग्रामोजन मारायला आलो आम्ही इकडं दाखडा उकडून बेकार कापरावर राहिले हे पा त्या धामणीला उठून देऊ राहील तू बुडव तुम्ही नाग हाताला वाडा करून गेला चला करा मोटर पण जा तुम्ही ते सापाच्या बिळामध्ये बांबू घालते वा तो काय एका जागे थांबणार आहे का आता त्यामुळे तू डाक इकडे आलो मामाकडं आणि मेथी घ्यायला मेथीची भाजी बाबांनी आता फ्रंट कॅमेरा व्हिडिओ घेतोय म्हणजे रेकॉर्ड करतोय ते केस सेट करतोय म्हटलं चला व्हिडिओच घेऊ आपण डोक्याला सेट करतोय मामाच्या प्लॉट मध्ये आलतो इकडं पिशवंतबाई उपटलेली आता चाललेलो आम्ही तुमच्याकडे शिकर देऊ पा म्हणत्या राऊंड अप मारून द्यायला पाहिजे होता बाबा तुमच्याकडे बाटली आहे शिकर आहे वासूर इकडे मामा शेवंती गाऊन टाकली ही पिवळी आहो हा पेरूचा बाग हा डाळिंबाचा बाग वातावरण किती भारी एकदम ऊन आणि आम्ही बाबा एक खजुरीचं झाड आहे ना हे काच झाड आहे काच आहे म्हणजे मला ते खजुरीचं वाटतं आंबे सीताफळ रामफळ सीताफळ नाही रामफळ आहे का सीताफळ आहे रामफळ ना बरोबर पेरू किती आले बघा ना त्याला अनलिमिटेड पाणी भेटत त्याच्यामुळे पेरू आले आपल्या नाशिक एअरपोर्ट साठी म्हणजे रस्ता आहे ना आपला नाशिक एअरपोर्ट रस्ता त्याच्यासाठी हा टँकर आपण भरून देतोय हा असे दिवसाला 2-3 येऊन जात्या आता सांगतेत नाही किती आहे आज दुसरा आहे आणि आता हा दुसरा आहे ना इकडून पुढं 12 महिने आपल्याकडे पाणी राहणार आहे रस्त्यासाठी कोणाला जर पाणी लागत असेल तर कमेंट करा आपल्याकडे 2 शेततळे बिंदास घेऊन जा आता ते त्यासाठीच आहे बघा हा एवढा मोठा टँकर आहे
खूप मोठा आहे, बिग साईड आहे, म्हणजे बिग साईजमध्ये आहे आणि एक स्मॉल साईजमध्ये आहे. आणि मी काय ब्लॉग काढा टाईमच नाही, कारण की ब्लॉगच खूप मोठा झाला. मग म्हटलं आता डायरेक्ट संध्याकाळीच काढू आणि डायरेक्ट एंड करून टाकू. आणि आज काय काम केलं माहिती आहे का? आज आहे ना डाळिंबाला स्प्रे दिला आणि खाणं दिलं. खाणं दिल्यानंतर त्या मळ्यात गेलो आणि त्याच्या खाणं सोडायचं होतं, पण मोटरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे मोटर चालू होती, पण मोटरचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग आम्हाला काहीच करता नाही आलं. आता उद्या मोटरचा आता थोडंसं आपल्या नाल्यामध्ये ना मोटरीचा थोडा प्रॉब्लेम होता, म्हणजे पाईप निघालेला होता. आता कसा पूर जास्त मोठा आलेला आहे, त्याच्यामुळं पाईपाचे डायरेक्ट 2 तुकडे व्हायले. त्याच्यामुळं मग आता उद्या परवा पाईप जोडायला लागेल, कारण की आपल्याला त्या मळ्याचं पाणी इकडे आणायला लागतं. आणि आपल्याकडे कायम 12 महिने आता पाणी अवेलेबल राहील टँकरसाठी. मग टँकर आपल्याला दररोज भरून द्यायचा आहे यांच्यासाठी. आजचा ब्लॉग इकडे संपवतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. जय हिंद.